ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विना मास्क फिरणाऱ्या महिलांची क्लीनअप मार्शलला मारहाण केल्याची घटना घडली आहे। मुंबईतल्या भांडूपमध्ये कारवाई करणाऱ्या क्लीनअप मार्शलवरती एका महिलेनं किंवा महिलांच्या एका ग्रुपनं हल्ला केल्याचं कळतंय। मनश्री पाठक आपल्याला अधिक माहिती देतात। मनश्री, काय घडलंय? सध्या मुंबई महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरची जी मोहीम आहे ती तीव्र केलेली आहे। यासाठी जागोजागी क्लीनअप मार्शल देखील नेमलेले आहेत, यांच्याकडून दंड वसूल केला जातो। भांडूपमधली ही घटना आहे। यामध्ये दर्शना चौहान ही जी क्लीनअप मार्शल आहे मुंबई महापालिकेची, या ठिकाणी भांडूप या ठिकाणी जे विना मास्क फिरणाऱ्या महिला होता त्यांना हिने अडवलं आणि विचारलं की तुम्ही मास्क का घातलेला नाहीये। सोबतच या महिला रस्त्यावर थुंकत असल्याचं सुद्धा यांना आढळलेलं आहे आणि त्यामुळे यांच्यापैकी एका महिलेला तिने पकडलं आणि सोबतच दंड भरण्यास सांगितलं। मात्र या महिलांनी दंड तर भरला नाही, सोबतच जी कारवाई आहे मुंबई महापालिकेची ती देखील पूर्ण करू दिली नाही। मात्र या 3 जणींच्या टोळक्यापैकी 2 जणींनी रोहिणी चौहान यांना, दर्शना चौहान यांना जबर मारहाण केली, त्यांना शिवीगाळ केली आणि इतकंच नाही तर रस्त्यावरचा एक फ्लेवर ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात घातला। यामुळे चौहान या अत्यंत गंभीर जखमी झालेल्या आहेत। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले आणि त्यानंतर भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आता या तिघींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल।